नमस्कार. आपण पाहू शकता सोनम वांगचुक यांना 19 दिवसांच्या उपोषणावरून जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं आणि देशभरामध्ये संतापाची लाट उसळली. आपण पाहू शकत असाल सध्या आपण पालघरमध्ये आहोत. पालघरच्या पाचबत्ती परिसरात सध्या आपण आहोत. कशा पद्धतीने हे आंदोलन सुरू आहे हे आपल्या लक्षात येईल. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन जे आहे ते पालघर शहरामध्ये घेण्यात आलेलं आहे. ज्येष्ठांपासून ते अगदी शाळकरी विद्यार्थी कॉलेजेस या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकत असाल पावसामध्ये छत्री घेऊन सुद्धा या आंदोलना एवढा जोरदार पाठिंबा जो आहे तो मिळालेला आहे आपल्या लक्षात येईल. एक छोटीशी चिमुकलीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आपण पाहतो. या आंदोलनाची पुढची बाजू आपण मशालच्या माध्यमातून नक्कीच दाखवणार आहोत. भर पावसात ही उपस्थिती पाहून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा किती महत्त्वाचा आहे आपल्या लक्षात आलेला असेल. काही कॉलेजेस शाळकरी विद्यार्थीसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे आपण पाहू शकत असाल. यावरून आपण या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊ शकतो. आज आपण हे आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल नेमकं काय मागणी? आज आम्ही इथे आंदोलन करतोय ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनात आहे. कारण ते विद्यार्थ्यांच्यासाठी आज दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे त्यांचा आमरण उपोषण चालू आहे आणि तो उपोषण दाबण्यासाठी मोदी सरकारने त्यांना जबरदस्तीने उचलून हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलेला आहे आणि जनतेचा, या भारत देशातल्या जनतेचा आवाज दाबण्याचा काम या मोदी सरकारने लावलेला आहे. म्हणून आम्ही आज सोनम वांगचुक यांच्या समर्थनात इथे सर्व लोक निदर्शनं करत आहोत आणि सर्व पक्षीय सर्व धर्मीय आज आम्ही इथे जमलेलो आहेत. आमचा सरकारला एवढंच सांगणं आहे की मुलांना न्याय मिळाला पाहिजे. जे पेपर तुमचे दरवर्षी फुटतात आणि देशातल्या करोडो मुलांचा नुकसान होत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आमच्या मुलांचा जो भविष्य आहे तो भविष्य उज्ज्वल झाला पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज देशामध्ये 20 मुलांनी आत्महत्या त्या पेपरमुळे केलेल्या आहेत, तर त्या मुलांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. आमची मुलं जे आज शिक्षण घेत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यासाठी आज आम्ही इथे वसई पालघरमध्ये निदर्शनं करत आहोत आणि आमचा पूर्ण पाठिंबा सोनम वांगचुक यांना आहे. वेळ पडल्यास आम्ही सर्व इथून ट्रेन भरून दिल्लीला सुद्धा जाऊ. विद्यार्थी म्हणून काय मागणी आहे, काय सांगा? आमची प्रमुख मागणी हीच आहे की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तो अशासाठी झाला पाहिजे की येणारे ज्या नेते आहेत त्यांना समजलं पाहिजे की जी जनता तुम्हाला त्या पदापर्यंत पोहोचवू शकते तीच जनता जर तुम्ही काही चुकीचं काम केलं तर तुम्हाला खाली उतरवू शकते. म्हणून आमची प्रमुख मागणी की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे. तसेच सोनम सर जे जंतर मंतरवर आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आज इथं उपस्थित आहोत. तुम्ही आंदोलन करताय, नेमकं काय मागण्या आहेत, काय सांगा? आम्हाला शिक्षण मंत्रीचा राजीनामा पाहिजे. पोरांच्या आयुष्यासोबत खेळणं ही गोष्ट चुकीची आहे. जर येणारं फ्युचरच चांगलं नसेल आपलं तर आपला देश पुढे जाऊ नाही शकत आणि त्यासाठी आम्हाला राजीनामा हवा आहे.
तुम्ही परीक्षाही दिली होती, काय नेमका तुम्हाला त्रास झाला आणि काय सांगा? सेंटर पण खूप लांब लांब ठिकाणी येतात आणि तिथे जाता येण्यासाठी पण खूप त्रास होतो. त्यात पोरांचा खूप पैसा गेला, क्लासेस भाडं येणं जातं, तेही त्यांनी कधी केलेला नाही विचार त्या गोष्टींचा. आणि सेंटर पण आपल्या ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्या जिल्ह्याच्या जवळपास सेंटर यावं अशी पण आमची मागणी आहे की येण्या जाण्यासाठी पोरांना जास्त त्रास झाला नाही पाहिजे. विद्यार्थी म्हणून आज आपण पालघरच्या इथे आज आंदोलन करताय, नेमकं काय मागण्यात काय सांगाल? आता मी 12वीत आहे आणि मी नीट परीक्षेची तयारी करत आहे. पण ज्यावेळेस मला ह्यावर्षी कळलं आणि आधीही जेव्हा पेपर लीक होतो तेव्हा जरी माझा पेपर नसला तरी माझं मनोबल खचतं आणि हा प्रिपरेशन इतकं स्ट्रेसफुल असतं की इतक्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर ह्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि राजीनामा व्हायलाच पाहिजे. आणि यासोबत मला ह्याचा सुद्धा निषेध व्यक्त करायचा आहे की आज जंतर मंतरला ज्या प्रकारे लाठीचार्ज चालू झालेला आहे आणि पोलिसांनी मुलांच्या डोक्यावर लाठीचार्ज केलेला आहे. लाठीचार्जची परवानगी कमरेखाली असते, डोक्यावर कुठेही लाठीचार्ज करायचा नसतो. तो लाठीचार्ज तिथे झालाय, ह्याचा मी निषेध व्यक्त करतो.